नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि त्यातलाच आज एक जरा थोडासा वेगळा विषय प्रत्येक वेळेला आपण नवीन घेऊन येतोच, पण आज थोडासा आणखीन वेगळा आहे की आज आपण बघतोय जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये AI/ML या विषयावरती जास्त चर्चा चालू आहे आणि या चर्चेबरोबरच आपण सुद्धा जाणतो की मोठ्या प्रमाणात फॅक्टरीजमध्ये, कारखान्यांमध्ये, शेतीमध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये, फूड, बिव्हरेजेस, फार्मास्युटिकल, जी कुठली तुम्ही इंडस्ट्री किंवा जिथे कुठे काम करणाऱ्या लोकांची, स्किल्ड लोकांची गरज होती, तिकडे मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन चालू झालेलं आहे. रोबोट्स आहेत, CNC मशीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं ऑटोमेशन आणि आता तर AI/ML याच्या मार्फत आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या सहजरित्या करणं शक्य नव्हतं कॉम्प्युटरच्या आधारे, आणि त्याच्यामध्ये थोडासा विचार लागायचा, बुद्धी लागायची, डिसिजन मेकिंग लागायचं, ते काही त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये ॲड करता येत नव्हतं. कॉम्प्युटर फक्त त्याला दिलेल्या प्रोग्रॅमचा वापर करून किंवा त्याला दिलेल्या इक्वेशनचा, एक्सेलचा वापर करून तो कोडी लवकर सोडवत होता. पण ती कशी सोडवायची, एक्सेलमध्ये काय फॉर्म्युला टाकायचा किंवा अन्य कुठल्याही विषयावरती माहिती हवी असेल तर ती कशी शोधायची आणि कुठली माहिती बरोबर आहे हे ठरवायचं आणि त्याच्यावरनं जो निर्णय घ्यायचा, हे सगळं आपण ह्युमन्स करत होतो. जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्या गोष्टी मॅन्युअली कंट्रोल केल्या जायच्या, मॅन्युअली केल्या जायच्या. नुसतंच प्रोडक्शन नाही, इन्स्पेक्शन, पॅकिंग, या सगळ्या गोष्टींचं आज मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण होतं आहे आणि त्याच्यामध्ये ऑटोमेशन आणि AI/MLचं दर्जा त्याच्यात वाढत चाललेलं आहे. आपण ह्या स्लाईडवरती बघतो आहे की आज आपण जो विषय बोलणार आहोत तो आहे लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसेस. आपण बघतो की माल तर बनला आता पूर्ण AI/ML ऑटोमेशनच्या पद्धतीने. एका वेळेला एक रेफ्रिजरेटर किंवा एखादा व्हाईट गुड बनायला, असेंब्ली त्याची करायला 4 दिवस लागायचे. आज तोच वेळ ऑटोमेशनमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे की काही तासांमध्ये, आणि काही ठिकाणी तर ऑटोमेशन इतकं प्रचंड केलं आहे की काही मिनिटांमध्ये ते होऊ शकतं. म्हणजे ही एवढी जी आज कामगारांची गरज होती ती आता कमी झालेली आहे. याला दुसरा पर्याय नाही आहे, कारण सातत्याने एकाच प्रकारे काम करणं माणसाला शक्य नसतं. त्याला 8 तासानंतर सुट्टी द्यावी लागते. रोबो आहे, मशीन्स आहे, ती 24 तास 12 महिने चालू शकतात. माणूस तसं काम करू शकत नाही. पण आत्ता आपल्याला इमिजिएटली जर काही जॉब हवा असेल, आणखीन जर त्याच्यावरती काही सोल्युशन आपल्याला काढायचं असेल, तर लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसेस या गोष्टींमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन होऊ शकलेलं नाही, कारण तिकडचं आयत्या वेळेला डिसिजन घ्यावे लागतात. समजा आपण रेफ्रिजरेटर किंवा एखादा एअर कंडिशनर, तर तो घरात नेऊन इन्स्टॉल करायचा, घरच्या कंडिशन्सप्रमाणे त्याप्रमाणे त्याला बसवायचं, ॲसेंबल करायचं, त्याला सर्व्हिसिंग करायचं. दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जे काय त्याला सर्व्हिसिंग लागतं, ते काही त्याच्यामध्ये खराबी आली तर ती खराबी काढायची, तर पार्ट बदलायला लागतो. तर तिथल्या तिथे तो ओपन करून आपण काही काढून देत नाही प्रत्येक वेळेला. अशा वेळेला ह्या 2 ज्या लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिस आहेत, त्यामुळे आज आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत, बोलणार आहोत आणि तो विषय काय आहे तो समजून घेणार आहोत. आणि ह्याच्यात अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं काम करतात आणि त्यासाठी त्याच्यामध्ये अजूनही कुठल्याही प्रमाणात घट झालेली नाही आहे. इनफॅक्ट ते वाढत चाललेलं आहे. आता लॉजिस्टिक्स म्हणजे काय की याच्यामध्ये 3 प्रकारचे असतात की एक तर तुमच्यापर्यंत मटेरियल यायला पाहिजे, तुमच्याकडनं ते दुसरीकडे जायला पाहिजे, आणि जर काही डिफेक्टिव्ह असेल तर ते पुन्हा आपल्यापर्यंत परत यायला पाहिजे, रिव्हर्स लॉजिस्टिक्स.
या प्रणाली उत्पादन करताना आणि त्याचं वितरण करताना वाढत्या प्रमाणात हरित लॉजिस्टिक्स, एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आपण कसं करता येईल याच्यावरती विचार करतो आहे आपण. त्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा जे पॅकिंग वापरतो तेच पॅकिंग आपल्याला पुन्हा वापरता येईल का, रिसायकल करता येईल का, याच्यावरती भर दिला जातो. याच्यामध्ये 3 मुख्य तंत्र आहेत. इनबाउंड म्हणजे पुरवठादारांकडून जे आपले कच्चा माल पुरवठा करणारे असतात किंवा आपल्याला सुटे भाग पुरवठा करणारे असतात किंवा स्टँडर्ड भाग जे असतात, नट बोल्ट, वॉशर, बेअरिंग्स वगैरे अशा प्रकारचं, त्यांच्याकडनं माल आपल्यापर्यंत यायला पाहिजे. आपला तयार झालेला माल आपल्या गिरायकापर्यंत जायला पाहिजे आणि अंतिम कार्यकर्त्याकडून किंवा विक्रेत्याकडून उत्पादकाकडे परताव्यासाठी, दुरुस्तीसाठी, रिपेअरसाठी किंवा त्याला तो माल आवडला नाही तर आपल्याला परत घ्यावा लागतो. आता ह्याचं फंक्शनल किंवा ऑपरेशनल टाईप्स काय काय आहेत तर प्रोडक्शन लॉजिस्टिक्स, उत्पादन तंत्रामधलं लॉजिस्टिक्स की त्या तिकडे वापरण्यात कारखान्यात माल एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कसा जातो. प्रोक्युअरमेंट लॉजिस्टिक्स, आपण जेव्हा माल आणतो त्यावेळेला तो कसा आणला जातो. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स म्हणजे जर आपल्याला थर्ड पार्टी आउटसोर्सिंग असेल, आपण जर सबकॉन्ट्रॅक्टिंग करत असू तर त्यांच्यापर्यंत आपला कच्चा माल पुरवायचा आणि त्यांनी तयार केलेला माल परत घेऊन यायचा. दुसरं जे आहे ते हायर लेवल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप की जेव्हा ॲन्सिलरी युनिट्स किंवा कन्सॉर्शियम पार्टनर असतात त्यांच्याकडनं असतं. ग्रीन लॉजिस्टिक्सबद्दल आपण आत्ताच बोललो. डिजिटल लॉजिस्टिक्स, हे सगळं करताना त्याचं डिजिटायझेशन होईल का, आपल्याला तो प्रत्येक ठिकाणी ट्रॅक करता येईल का. जसं आज तुम्ही ॲमेझॉनवरती जर बघाल किंवा DHL किंवा अशा मोठ्या ज्या कुरिअर एजन्सीज आहेत त्या आपल्याला प्रत्येक स्टेजला माल आपला कुठे आहे त्याचं ट्रॅकिंग करून ते आपल्याला कळवत असतात. आणि ई लॉजिस्टिक्स, असे अनेक प्रकार ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये आपल्याला इन्व्हॉल्वमेंट व्हावं लागतं आणि आपल्याला माल इकडून तिकडे नेण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा मदत होते, फायदा होतो. आता 5P लॉजिस्टिक्स ह्याच्यामध्ये काय आहे तर मॅनेजिंग सप्लाय चेन. पुन्हा आपण तेच बघतो आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत. त्या पद्धतीने त्याची कामं व्हायला पाहिजेत. जेव्हा रॉ मटेरियल हँडल करतो तेव्हा त्याचं लॉजिस्टिक्स वेगळं असतं. फिनिश गुड हँडल करतो तेव्हा त्याचं लॉजिस्टिक्स वेगळं असतं. इन प्रोसेस कंपोनंट असतो तेव्हा तो डेलिकेट असतो, त्यासाठी आपलं लॉजिस्टिक्स वेगळी असतं. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण सगळ्यांचं एकमेकांशी सांगड घालतो त्यावेळेला आपलं प्रॉडक्ट तयार होऊ शकतं. आता हे सगळं करताना पॅकेजिंग की कुठेही आपला जो रॉ मटेरियल आहे किंवा फिनिश पार्ट आहे किंवा फायनल असेंबल्ड पार्ट आहे किंवा फायनल टेस्टेड सर्टिफाईड पार्ट आहे का कुठेही डॅमेज होता कामा नये. चांगल्या प्रकारे तो पॅकिंग करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणपर्यंत आपल्याला हलवायचा आहे. प्राथमिक, सेकंडरी किंवा दुय्यम आणि तृतीयक म्हणजे टर्शरी अशी त्याची आपण करतो. आता बघूया आपण की प्रायमरी पॅकिंग म्हणजे काय. जर आपण समजा एखादा मोबाईल फोन आणतो आहे तर तो मोबाईल फोन पहिल्यांदा आपल्याला त्याचं पॅकिंग करायचं आहे. मग हे पॅकिंग करताना त्याला प्लास्टिकमध्ये गुंडाळू, बबर लॅपमध्ये गुंडाळू किंवा आणखीन चांगल्या प्रकारचं त्याचं मोल्डेड काही असेल. त्याच्यानंतर हे सगळं आपण घेणार आहोत ते एका बॉक्समध्ये घालणार आहोत, त्याला दुय्यम पॅकिंग म्हणतात. आणि टर्शरी किंवा तृतीय पॅकिंग जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर हा बॉक्स आपल्याला एखाद्या पिशवीत घालून, कारण बॉक्स हातातनं घेऊन जाणं कठीण आहे पण पिशवी त्याला बंद असतात त्यातनं तो घेऊन जाणं सोपं असतं. अशा प्रकारे या पॅकिंगच्या 3 श्रेणी आपण बघतो. या इथे आपण आता बघतो आहे की हे पॅकिंगचे मुख्य कार्यात्मक जे स्तर जे असतात ते बघा. आता या इथे जो आहे, आता आपण उदाहरणच घ्यायचं या इथे, तर प्राथमिक आवेष्टन म्हणजे उत्पादनाचं पॅकिंग. तर यासाठी आपण ग्राहक स्तरावरती उदाहरणार्थ जे आपलं बबल रॅप असतं आपण मगाशी म्हटलं तसं,
शिपिंगसाठी आपल्याला करावं लागतं, की हे असे सगळे बॉक्सेस एका मोठ्या बॉक्समध्ये कार्टनमध्ये आपण घालतो. हा कार्टन जो आपला आहे तो दुसऱ्या आणखीन एका मोठ्या बॉक्समध्ये घालतो, की त्या खालती लाकडी फळीवरती हे ठेवलेलं असतं किंवा कंटेनरमध्ये ठेवलेलं असतं. तर अशा प्रकारे पॅलेट्स आणि कोरुगेटेड बॉक्सेसमध्ये ते घालून आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणात पोचवत असतो. साधारण कोरुगेटेड बॉक्सेस जो आपला कागदापासून बनवलेला असतो तो आहे. प्लास्टिकचं पॅकिंग असतं. काही वेळेला ग्लास कंटेनर्स लागतात, की जे आतमधलं लिक्विड जे असतं ते प्लास्टिकशी किंवा अन्य कुठल्या याच्याशी जर रिॲक्ट होऊ शकेल किंवा त्याची गुणवत्ता कमी होणार असेल तर तसंच आपल्याला फ्लेक्झिबल पॅकिंग लागतं, की पार्ट हलणार असेल किंवा त्याला जर चांगल्या प्रकारे रॅपिंग करणं जर शक्य नसेल, ऑड शेपचा असेल तर त्याला लवचिक पॅकिंग घ्यावं लागतं. आपल्या दुधाच्या पिशव्या असतात किंवा रॅपर्स असतात त्या बिस्किटांच्या पुड्यांचे. मेटल पॅकेजिंग असतं. काही कॅन्स असतात जे आपण पेप्सीचा कॅन आहे, कोकाकोलाचा कॅन आहे किंवा आता आपण बाकीचे बरेच सॉफ्ट ड्रिंक्स कॅन्समधनं आपण वापरतो. बऱ्याचशा खाद्यपदार्थांचंही आजकाल पॅकिंग कॅन्समध्ये, मेटलच्या कॅन्समध्ये केलं जातं. पेपरबोर्ड, कार्डबोर्ड आपण अगदी बुफेला गेल्यावरती किंवा बाहेर ठेल्यावरती जेव्हा जाऊन खातो आपण तेव्हा पेपरबोर्ड किंवा कार्डबोर्डच्या याच्यामध्ये खातो. तसंच ते पॅक करूनही आपल्याला आणता येतं. तात्पुरतं असतं ते, त्याच्या दुकानापासून ते आपल्या घरापर्यंत एवढंच असतं. आणि सस्टेनेबल पॅकिंग, पुन्हा सगळं जे आपण करतो आहे लॉजिस्टिक्सचा विचार किंवा पॅकिंगचा विचार, हे सस्टेनेबल करायचं तर ते इको फ्रेंडली करायला पाहिजे. मग त्याचं रिसायकलिंग कसं पटकन करता येईल किंवा जे बायोडिग्रेडेबल असेल अशा पद्धतीने, की ते जमिनीत समजा टाकलं तर ते 7 ते 10 दिवसामध्ये त्याची माती व्हायला पाहिजे. प्लास्टिकसारखं ते वर्षानुवर्ष 30, 40, 50 वर्ष ते तसंच राहता कामा नये. विशेष पॅकेजिंग असतं. आपल्याला काही भेटवस्तू ज्या असतात, स्पेशली कॉस्टली जे आपल्याकडे परफ्युम्स असतात तर ती आपण जेव्हा घेतो त्यावेळेला, किंवा काही आपण आईस्क्रीम्स असतात किंवा एखादा चांगला दागिना असतो. तसंच जो डेलिकेट गोष्टी असतात की ज्या पडल्या तर खराब होतील त्यासाठी रिजिड बॉक्सेसचा आपण वापर करतो. फोनचा आहे, इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, हँड मिक्सर आहे. व्हॅक्यूम पॅकेजिंग असतात की ज्याने आपला व्हॉल्यूमही कमी होतो. आतमध्ये खेचल्यामुळे, आतमधली हवा बाहेर पडल्यामुळे त्याच्यातला जो पदार्थ असतो तो खराब होत नाही. ब्लिस्टर पॅकिंग्स आहेत. अशा प्रकारे पॅकिंगमध्ये खूप इनोव्हेशन झाले आहेत आणि पूर्ण वेगळं जग आपल्याला पॅकिंगमध्ये बघायला मिळतं. पण तरीसुद्धा आपले जे ट्रॅडिशनल पॅकिंग आहे ते सोपं कसं करता येईल. केळीच्या पानांमध्ये आपण जर पॅकिंग करायचं झालं किंवा सुपारीच्या द्रोणांमध्ये जर करायचं झालं तर ते कसं करता येईल, सोप्या प्रमाणात ते कसे बनवले जातील, चांगले टिकाऊ ते कसे करता येतील, याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आता शेवटचा भाग जो आहे तो आपला इन्स्टॉलेशन, सर्व्हिस आणि रिपेअर. म्हणजे आणलेला आयटम तो आपल्या घरातल्या स्लॉटमध्ये कसा बसवायचा आणि त्याला जेव्हा केव्हा सर्व्हिस लागते किंवा रिपेअर लागतं ते कसं करायचं. मग आता सेवांचे प्रकार कसे असतात की आपण म्हटलं तसं रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, डिशवॉशर हे रेडी टू यूज असतात. ॲसेंबल काही करायचं नसतं. पण तरीसुद्धा ते बॉक्स उघडून व्यवस्थित त्याची लेवल करून इलेक्ट्रिकशी कनेक्शन करून सगळं व्यवस्थित चालतं आहे का नाही, ट्रान्सपोर्टमध्ये, लॉजिस्टिक्समध्ये कुठे काही खराब झालेलं नाही ना, आणि ज्या टेस्ट आपण फॅक्टरीमध्ये करतो त्याच टेस्ट या इथे करून सगळं व्यवस्थित चालतं आहे का नाही, इलेक्ट्रिकल कनेक्शन बरोबर केलेलं आहे का नाही, पाणी यायचं जायचं कनेक्शन बरोबर केलेलं आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचं आपल्याला खूप महत्त्व जाणवतं. प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी फिल्टर असतो किंवा काही अन्य गोष्टी असतात त्या आपल्याला चेक कराव्या लागतात. काही गोष्टींमध्ये तेलपाणी करावं लागतं तर त्यासाठी नियमित सेवा आपल्याला द्यावी लागते. वॉटर फिल्टर असतो त्याला कार्ट्रेज धुवायला लागतात किंवा त्याच्यामधला जो कार्बन असतो तो रिप्लेस करावा लागतो, स्वच्छ करावा लागतो. AC मधले फिल्टर धुवायला लागतात आणि कधीकधी वापरताना आपल्या हातनं खराबी होते किंवा त्याचं आयुष्य संपतं आणि त्याच्यामध्ये काही
नादुरुस्ती होते आणि ती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला टेक्निशियन बोलवायला लागतो. सुटे भाग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही गोष्टीचं जर सर्व्हिसिंग करायचं असेल किंवा तिकडे इन्स्टॉलेशन करायचं असेल तर तुमच्याबरोबर त्याला लागणारी साधनं आणि सुटे भाग हे घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचं टूलकिट आणि तुम्हाला अपेक्षित जे काही सुटे भाग तिकडे लागण्याची शक्यता आहे ते घेऊन जायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं ट्रॅकिंग करायचं आहे, त्याचा स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा आहे. ज्या वेळेला आपल्याला तो मागवायचा असेल त्यावेळेला त्याची ऑर्डर प्लेस करून आपल्याकडे आणून ठेवायचं आहे, जेणेकरून ग्राहकाचं ज्यावेळेला आपल्याला निरोप येईल किंवा त्याची बोलावणं येईल त्यावेळेला आपण सगळ्या साधनांसकट, स्पेअर पार्टसकट, त्याला लागणारी जी काही लिक्विड्स, कूलंट्स असतात ते सगळं घेऊन आपण तिथे जाऊन जर ते काम वेळेत पूर्ण केलं तर आपल्याला पुढच्या वेळेलाही तो ग्राहक बोलवू शकतो आणि त्यासाठी याचं योग्य ते नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण बघतो स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण. जे नियम लिहून दिलेले आहेत मॅन्युफॅक्चररने त्याच्या नियमावलीत किंवा त्यांनी दिलेल्या मॅन्युअलमध्ये, ऑपरेशन मॅन्युअल, मेंटेनन्स मॅन्युअल, तर त्या पद्धतीने आपल्याला ते नियमन करायचं आहे. त्याचं कुठेही अदलाबदल करण्याचं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. करताच कामा नये, कारण त्यांनी आपल्याला पूर्ण त्याची माहिती नसते आणि म्हणून हे करण्यासाठी आपल्याला प्रमाणीकरण किंवा स्टँडर्डायझेशन जे मॅन्युफॅक्चरने लिहून दिलेले आहे ते सतत मान्य करून त्याच्यावरती काम करावं लागतं. 5S की आपण जिथे जातो त्या जागेचं, जशी आपण आपली स्वतःची जागा असेल तर तिकडे काम केल्यानंतर साफसफाई करणं, पहिल्यांदा एखादं इक्विपमेंट उघडायच्या आधी ते स्वच्छ धुवून पुसून घेणं, आपले हात स्वच्छ ठेवणं, आपण काही त्याच्यामध्ये घाण अडकवणं नाही होत नाही याची काळजी घेणं, तसंच जीवनचक्र व्यवस्थापन म्हणजे त्याचं जे लाईफ सायकल मॅनेजमेंटसाठी जे काही त्या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे आणि त्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी जो स्टॉकआउट रेट जो आहे किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर आहे हे आपण प्रेडिक्ट करून त्याप्रमाणे स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आपल्या जवळ नेहमी ठेवायची असते. अशा प्रकारे हे जे फील्ड आहे ज्याची आज आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे की आपण लॉजिस्टिक्सपासून चालू केलं, पॅकिंगवरती आलो आणि नंतर स्पेअर्स, आणखीन इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, रिपेअर याच्यावरती बोललो. तर ह्या सगळ्या गोष्टी अजूनही मोठ्या प्रमाणात माणसांची गरज लागते. असं आपण जर शिकून घेतलं तर हा पार्ट टाईमसुद्धा आपल्याला धंदा करता येतो. रेग्युलर आपलं शिक्षण किंवा रेग्युलर आपली नोकरी करून फावल्या वेळामध्ये आपण या गोष्टींची आपण सोय करू शकतो. त्याच्यामध्ये आपलं अधिक उत्पन्न वाढवू शकतो. अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ नवीन कार्यपद्धतीबद्दल आपण आज समजून घेतला आणि लवकरच आपण याच्यावरती एक नवीन कोर्स चालू करणार आहोत. तुमच्या सूचना नेहमीप्रमाणे जर मला आल्या तर मला खूप आनंद होईल. खूप खूप धन्यवाद.